वारीमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बातमी समोर येते। जलद गती न्यायालयात हा खटला चालवा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटलं गेलं होतं। तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची भयावह घटना घडली। या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी आता आमदार राहुल कुल यांनी केली आहे। पंढरपूर व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे 1.5 लाख रुपयाचे दागिने व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर असणाऱ्या युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। याच्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे। संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर खटला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करत असताना पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार नोंदवून घेतली सुद्धा अतिशय उल्लेखनीय बाब आहे। आणि तुमचा तालुका महाराष्ट्रात आहे त्यामुळे बसा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जादाच्या पोलीस स्टेशनची जी मागणी आहे ती पण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।